महोदय 60-70 वर्ष अगोदरचा आरे कॉलनी विभागामधील असलेला एक राम मंदिर आणि तो सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून कल्याण केंद्र म्हणून चालवली जाणारी जागा, त्या तिकडे होणारे वेगवेगळे सांस्कृतिक, शिक्षणात्मक, प्रबोधनात्मक असे कार्यक्रम, त्या जागेवरती हे जे आपण तुष्टीकरण म्हणतोय त्या तुष्टीकरणाच्या अंतर्गत घेतलेले निर्णय आणि त्या जागेवरती दिलेली स्मशानभूमीची जागा अध्यक्ष महोदय पूर्ण गैरकानूनी पद्धतीने केले। मी भूमिका अशासाठी मांडतोय अध्यक्ष महोदय, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय मी फार जवळून पाहिलंय। मी महापालिकेत, मुंबई महापालिकेत अध्यक्ष महोदय 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलोय, विविध समित्यावर मी काम केलंय। त्यामुळे जे ब्रीफिंग आणि फीडिंग मंत्री महोदयांना करण्यात आला असेल, कारण ही बाजू ऐकल्याशिवाय मंत्री महोदयांना दिलेल्या ब्रीफिंगवर मंत्री महोदय उत्तर देतात अध्यक्ष महोदय, आणि ते स्वाभाविक आहे। अध्यक्ष महोदय, ज्या जागेवरती अध्यक्ष महोदय हे कब्रस्तानच्या अलॉटमेंट केलाय त्या ट्रस्टच्या अध्यक्ष महोदय, या ट्रस्टच्या संदर्भामध्ये अंजुमन तालीम उल कुरान सुन्नी ताहा मस्जिद या ट्रस्टला अध्यक्ष महोदय ह्या स्मशानभूमीची जागा महापालिकेने हँडओव्हर केली। माझा पहिला प्रश्न आहे, महापालिका अशा खासगी ट्रस्टला स्मशानभूमीसाठी, कब्रस्तानसाठी, बरीड ग्राउंडसाठी अशा जागा अलॉटमेंट करतात का? आणि करतात तर आतापर्यंत किती हिंदू स्मशानभूमींना अशा खासगी जागा शेवटच्या 15 वर्षामध्ये देण्यात आले त्याची माहिती मंत्री महोदयांनी द्यावी। पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय। दुसरा माझा प्रश्न असा आहे की ही जागा जेव्हा अलॉट केली कलेक्टरनी, तेव्हा त्याचा पत्रामध्ये याचा सिटी सर्वे नंबर नाही, याच्या संदर्भामधला कुठलाही नकाशा नाही, अशी केवळ 2500 मीटर जागा, आणि ती कधी केली अध्यक्ष महोदय? 2014च्या ऑगस्टमध्ये, म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता घोषित व्हायचा 15 दिवस अगोदर शेवटची जी कामं उरकायची असते त्याच्यामध्येही 2014च्या पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना आणि तत्कालीन मंत्री नसीम खान यांनी याच्यामध्ये घेतलेला दबावाची भूमिकामुळे अध्यक्ष महोदय त्या काळी हा ऑगस्ट 2014 मध्ये निर्णय झाला। तिथपर्यंत तिथे काहीच नाही अध्यक्ष महोदय, हे MIDC आणि महापालिका दोघांची संयुक्त जागा। माझा दुसरा प्रश्न असा आहे की जिल्हाधिकारींनी ही जागा जेव्हा जिल्हाधिकारीकडे वर्गीकरण करण्यात आली MIDC आणि जिल्हाधिकारी मधना, तेव्हा ही जागा देताना जिल्हाधिकारींनी कुठल्या नियमाचा पालन केला होता याची माहिती आपण सरकारच्या माध्यमातून या सभागृहाला देणार का? हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय। माझा तिसरा प्रश्न असा अध्यक्ष महोदय की जवळ 1 किलोमीटरवर स्मशानभूमी आहे, केवळ 1 किलोमीटरवर, जास्त पण नाही, कदाचित ते 800 मीटर असतील। तिथे हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम कब्रस्तान आणि ख्रिश्चनाचा बरीड भूमी अशा 3 लागोपाठ लाईनीने जागा आहे महापालिकेच्या माध्यमातून चालवण्यात जाणारा। अध्यक्ष महोदय, जर 1 किलोमीटरच्या अंतरावरती स्मशान कब्रस्तान असेल तर या कब्रस्तानची तिकडे आवश्यकता काय आहे? कुठल्या आधारावरती तुम्ही समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी किंवा तुष्टीकरणाच्या नीतीसाठी जर अशा जागा राम मंदिरला लागून अलॉट करणार असाल तर जबाबदारी सरकार घेणार आहेत का याच्यानंतर पुढे तेढ निर्माण होण्याची? एका बाजूला अध्यक्ष महोदय आता त्याचा रिझर्वेशन बदली केला, ते कधी केला अध्यक्ष महोदय? त्या तिकडे रिझर्वेशन मेडिकल सेंटरसाठीचा रिझर्वेशन होता, वसाहती इंडस्ट्रियल वसाहतीसाठीचा रिझर्वेशन होता। सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे त्यांच्या काळामध्ये हा रिझर्वेशन बदलण्यात आला आणि कब्रस्तानचा रिझर्वेशन करण्यात आला। हे जे म्हणतात ना अध्यक्ष महोदय, पुढाकार, आम्ही नेते, आम्ही हिंदुत्वाचे वारकरी, ते मारकरी आहेत अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे त्या काळी निर्णय घेतला गेला रिझर्वेशनचा। हा रिझर्वेशनचा घेतलेल्या निर्णयामध्ये सजेशन ऑब्जेक्शन वरती बिलकुल नजरअंदाजी करण्यात आली आहे। माझे अध्यक्ष महोदय स्पेसिफिक आता पहिले 3 प्रश्न आहेत की पहिला, महापालिकेला तसा द्यायचा अधिकार आहे असेल तर मागच्या 15 वर्षामध्ये किती स्मशानभूमीवरती हे देण्यात आलाय? जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा देण्यात आला त्याच्यामध्ये सिटी सर्वे नंबर नव्हता, काही नव्हता। मग रामभूमीचा मंदिराचा बाजूचीच जमीन देण्याचं कारण काय होता आणि निर्णय कोणाचा होता आणि कोणाचा दबाव होता? आणि तिसरा प्रश्न, 1 किलोमीटरवरती कब्रस्तान असताना हा कब्रस्तानचा रिझर्वेशन कुठल्याही सजेशन ऑब्जेक्शनला लक्षात न घेता बदलण्यात आलाय, हे योग्य आहे का? असे 3 प्रश्न आहे। नंतर अध्यक्ष महोदय थोडे प्रश्न विचारतो। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो भूमिका आरे कॉलनीतल्या राम मंदिराच्या बाबत या ठिकाणी मांडली ती वस्तुस्थिती खरी आहे की राम मंदिर त्या ठिकाणी आहे। श्री लेवा पाटील बजरंग सत्संग मंडळ हे मंदिर अनेक वर्ष त्या ठिकाणी चालवतं। 15 वर्षामध्ये किती महानगरपालिकेने अशा जागा दिल्या ही सध्या माहिती माझ्याकडे नाही, पण मी ती पटलावर ठेवेन। परंतु एक याच्यामधली महत्त्वाची गोष्ट आहे की जर पूर्वीपासून त्या ठिकाणी तिन्ही
म्हणजे हिंदू धर्माचं मंदिर आहे, त्याच्या 1 किलोमीटरवर हिंदू धर्माची स्मशानभूमी आहे, तिथे ख्रिश्चन धर्माची स्मशानभूमी आहे आणि मुस्लिम धर्माची जर स्मशानभूमी आहे, तर आरक्षण बदलणं आवश्यक होतं का आणि हे कब्रस्तान देणं त्या ठिकाणी आवश्यक होतं का याची देखील चौकशी केली जाईल. त्याच्यामध्ये कोणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की राम मंदिराच्या बाजूला हे कब्रस्तान दिल्यामुळं भविष्यामध्ये लॉ अँड ऑर्डर होऊ शकतं हे देखील शक्यता नाकारता येणार नाही. आणि कोर्टामध्ये हे प्रलंबित प्रकरण आहे, स्टेटस को आहे, तरी देखील कोर्टाने नक्की काय निकाल दिलेत हे बघितले जातील आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचा वाद होणार नाही, कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, अशा पद्धतीचाच निर्णय महानगरपालिकेला घेण्यासंदर्भात शासन निर्देश देईल.